नमस्कार मंडळी, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुम्ही बटाट्याचे किंवा केळीचे चिप्स खाल्ले असतील। आज आपण इथे रताळ्याचे चिप्स कसे करायचे ते बघणार आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मी अगोदर इथे 2 रताळे घेतलेले आहेत। ते पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि रताळे स्वच्छ धुवून घ्यायचे। रताळ्यावर खूप माती असते, त्यामुळे ते स्वच्छ धुवून आणि काही घाण लागलेली असेल तर ती चाकूने काढून घ्यायची। आणि नॅपकिनने पुसून चिप्स खिसण्यासाठी घ्यायचे। आपण चिप्स खिसून घेणार आहेत। रताळे लहान आकाराचे असतील तर तसंच खिसून घ्यायचे आणि मोठे असतील तर त्याचे 2 काप करून रताळे खिसून घ्यायचे। आपण दोन्ही रताळ्याचे चिप्स करून घेणार आहेत। आता आपण इथे गॅसवरती तेल टाकून कढई गरम करायला ठेवणार आहेत। आपलं तेल तापलं की आपण लगेच चिप्स तळायला घेणार आहेत। दोन्ही रताळ्याचे चिप्स आपले बनवून तयार झालेले आहेत। तेलही आपलं तापलेलं आहे। तेलामध्ये अलगद हाताने चिप्स सोडून घ्यायचे आणि चिप्स कडक होईपर्यंत तळून घ्यायचे। रताळ्याचे चिप्स तळण्यासाठी थोडा वेळ लागेल, कारण ते ओले असतात आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत तळण्यासाठी थोडा वेळ लागेल। बटाट्याचे जे चिप्स असतात ते उन्हात वाळवलेले असतात, त्यामुळे ते तेलात टाकल्यावर पटकन तळून वर येतात। आणि रताळ्याचे चिप्स हे थोडेसे ओलसर असल्यामुळे तळायला थोडासा वेळ लागेल। दोन्ही बाजूने व्यवस्थित चिप्स लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। आपले चिप्स व्यवस्थित तळत आहेत। झाऱ्याच्या मदतीने खालीवर करून घ्यायचे। आपले चिप्स छान तळलेले आहेत। झाऱ्याने काढून घ्यायचे आणि तशाच प्रकारे दुसरेही चिप्स तळून घ्यायचे। रताळ्याचे चिप्स खायला एकदम भारी लागतात। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि प्लेटमध्ये एक पेपर ठेवून पेपरवरती हे चिप्स काढून घ्यायचे। दुसरेही चिप्स आपण असेच कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहेत। गॅस फुल करून जर आपण हे चिप्स तळले तर कडक होणार नाही। गॅस कमी करून हे चिप्स दोन्ही साइडने कुरकुरीत होतील इथपर्यंत तळून घ्यायचं। सर्व चिप्स आपले तळून झालेले आहेत। आता आपण त्यावरती
मीठ, तुम्ही काळं मीठही टाकू शकता, पण उपवास असेल तर शिंदोल्यांचा सुद्धा वापर करू शकता. आणि तिखट आणि उपवासाला जर खायचे नसतील तर त्यावर चाट मसाला टाकू शकता. आपण जे मीठ आणि तिखट टाकलेलं होतं ते मिक्स करून घ्यायचं. आणि बघू शकता तुम्ही चिप्स आपले एकदम कुरकुरीत तयार झालेले आहेत. असाच लालसर रंग येईपर्यंत चिप्स तळून घ्यायचे. माझ्या मुलाला तर चिप्स खूप आवडले. त्याने खाऊन पण सांगितलं की मम्मी खूप चिप्स छान झालेले आहेत. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.